नमस्कार. ज्योतिष केंद्र या आपल्या लाडक्या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. काळ बदलतो असं सगळेच म्हणतात, पण खरी गोष्ट काय माहितीये? काळ बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा ज्या दिवशी तुम्ही स्वतःला बदलता त्या क्षणापासून तुमचा काळ आपोआप बदलायला लागतो. काळाची वाट कशाला बघायची? तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाकून स्वतःमध्ये बदल करून पहा. नशीब कसं पालटतं हे तुम्हाला स्वतःला अनुभवायला येईल. जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. मे 2026 हा महिना तुमच्यासाठी नेमके काय संकेत घेऊन आला आहे, ग्रहताऱ्यांची स्थिती तुमच्या आयुष्यात कोणते मोठे फेरबदल करणार आहे, हे आज आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुमच्या आयुष्याचा चेहरा-मोहरा बदलू शकतात. आणि हो, जर तुमचा शनिदेवावर आणि स्वामींवर अगाध विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमध्ये खूप मोठी शक्ती असते. कुंभ राशीच्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांनो, ज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ भविष्यवाणी नाही, तर ती एक ऊर्जा आहे. मे 2026 मध्ये ग्रहांची जी मांडणी होत आहे ती तुमच्यासाठी अतिशय खास आहे. तुमच्या कुंडलीतील 12 घरांपैकी पहिल्या 5 घरांमध्ये ग्रहांची मोठी गर्दी झाली आहे. जेव्हा ग्रह ज्या घरात बसतात तिथली ऊर्जा ते सक्रिय करतात. समजा तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात बसला आहात तर तुम्ही तिथल्याच गोष्टी नीटनेटकी कराल ना, शेजाऱ्याच्या घरात जाऊन तर काही बदल करणार नाही. तसेच हे ग्रह आहेत, ते ज्या घरात विराजमान आहेत तिथे ते शुभ किंवा अशुभ परिणाम देतात. कुंभ राशीसाठी मे महिना नेमका कसा राहील, तुमचे आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध आणि करिअर यामध्ये काय घडेल हे आता आपण जाणून घेऊया. सुरुवात करूया तुमच्या आरोग्यापासून. कुंभ राशीच्या प्रथम स्थानात म्हणजेच तुमच्या लग्नस्थानी राहू महाराज बसलेले आहेत. राहू जेव्हा पहिल्या घरात असतो तेव्हा तो माणसाला अतिशय चतुर आणि कुशाग्र बुद्धीचा बनवतो. तुम्हाला सतत असं वाटतंय ना की मला हवी तशी पोचपावती का मिळत नाहीये, लोक माझं कौतुक का करत नाहीयेत? हे सगळं राहूमुळे होतंय. राहू तुम्हाला स्मार्ट वर्क करायला प्रवृत्त करतोय. पण लक्षात ठेवा, तुमची शनीची 7.5 आता 3ऱ्या टप्प्यात आहे, म्हणजे ती आता उतरती आहे. शनिदेव तुम्हाला मेहनतीचे फळ द्यायला तयार आहेत, पण राहूची ओढ तुम्हाला कुठेतरी शॉर्टकट शोधायला लावतीये. घाईघाईत घेतलेले निर्णय आरोग्यावर बेतू शकतात. विशेषतः 15 मे पर्यंत तुम्हाला तुमच्या त्वचेची आणि खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागेल. कदाचित तुम्ही हल्ली पार्लर, नवीन क्रीम्स किंवा स्किन केअरवर जास्त खर्च करत असाल, पण बाहेरचं तेलकट तुपकट खाणं टाळलेलं बरं, नाहीतर पोटाचे विकार डोक्यावर काढू शकतात. स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका, कारण हेच शरीर तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवणार आहे. आता वळूया विद्यार्थ्यांकडे. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंचम स्थानात गुरुग्रहाची उपस्थिती ही तुमच्यासाठी एक मोठी ब्लेसिंग आहे. कुंभ राशीचे विद्यार्थी या महिन्यात कमाल करू शकतात. कदाचित तुम्हाला वाटेल की मी एका दिवसात पूर्ण अभ्यासक्रम संपवून टाकीन, आणि तुमच्यात ती क्षमताही आहे. पण इथे एक मेक आहे. राहू आणि मंगळ या दोघांची नजर तुमच्या पंचम स्थानावर आहे. यामुळे तुमच्यात ओव्हर कॉन्फिडन्स किंवा अहंकार येऊ शकतो. मला सगळं येतंय, मी खूप हुशार आहे, ही भावना तुम्हाला अभ्यासापासून दूर नेऊ शकते. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, तो तुम्हाला मदत करीलच, पण तुम्हाला नम्र राहावं लागेल. जर तुम्हाला एखादे नवीन कोचिंग क्लास लावायचे असतील किंवा शिक्षणासाठी शहर बदलायचे असेल तर हा महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. गुरुदेवांचा आशीर्वाद पाठीशी आहे, फक्त कष्टाची जोड द्या. तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आणि हळवा कोपरा म्हणजे तुमची लव्ह लाईफ. राहू पहिल्या घरात असल्यामुळे तुमच्या मनात सतत शंका-कुशंका येत राहतील. माझा जोडीदार माझ्यावर खरंच प्रेम करतो का? इथपासून ते छोट्या-छोट्या गोष्टींवरून संशय घेण्यापर्यंत तुमचा स्वभाव होऊ शकतो. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमची 7.5 आणि त्यात वाणी स्थानात म्हणजेच दुसऱ्या घरात बसलेले शनी मंगळ, हे समीकरण थोडं जपून हाताळण्यासारखं आहे. तुमच्या मनात जोडीदाराबद्दल खूप प्रेम आहे, मोठ्या इच्छा आहेत, पण बोलताना तुम्ही असे काही शब्द वापरता की समोरच्याचं मन दुखावलं जातं. बोलून गेल्यानंतर तुम्हाला पश्चात्ताप होतो की अरे मी हे काय बोललो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तुमच्या याच रागीट भाषेमुळे ठरलेल्या भेटी रद्द होऊ शकतात किंवा नात्यात दुरावा येऊ शकतो. पण घाबरू नका, पंचम स्थानातील गुरु तुमच्या नात्याचा रक्षक म्हणून उभा आहे. तो म्हणतोय की नातं परफेक्ट नसलं तरी ते तुटणार नाही, फक्त थोडा संयम आणि विश्वास ठेवा. तुम्हाला काय वाटतं,
तुमच्या नात्यातही असाच काही अनुभव येतोय का? मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचतेय. विवाहित लोकांसाठी हा काळ संमिश्र आहे. सप्तम स्थानात केतू बसलेला आहे. केतू हा विरक्तीचा कारक आहे. तो ज्या घरात असतो तिथल्या सुखात कुठेतरी कमतरता भासवतो. तुमचे जोडीदार त्यांच्या कामात खूप व्यस्त राहतील. त्यांचे प्रवास वाढतील. कदाचित त्यांच्या नोकरीत बदल होईल. पण केतूमुळे तुम्हाला असं वाटू शकतं की जोडीदार माझ्याकडे लक्ष देत नाहीये. समजा त्यांनी तुमच्या आवडीचा बेत जेवायला बनवला, तरी तुम्ही त्यात काहीतरी उणीव शोधाल. अहो, पनीर बनवलं पण त्यात मीठ कमी आहे, किंवा भाजी छान झाली पण ती आज नको होती. अशा छोट्या तक्रारींमुळे घराचं वातावरण बिघडू देऊ नका. एकमेकांच्या कष्टाचा आदर करा. आता पाहूया तुमच्या भाग्याची आणि करिअरची स्थिती. कुंभ राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा पहिला पंधरवाडा भाग्योदयाचा आहे. भाग्याचा स्वामी शुक्र 4थ्या घरात बसून मालव्य राजयोग तयार करत आहे. 14 मे पर्यंतचा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे. सोने खरेदी असो, शेअर्समध्ये गुंतवणूक असो किंवा जमिनीचा व्यवहार, जे काही महत्त्वाचं काम करायचं आहे ते 14 मेच्या आत उरकून घ्या. नशीब तुम्हाला पूर्ण साथ देणार आहे. करिअरच्या बाबतीत 11 मे नंतर मोठे बदल घडतील. जेव्हा मंगळ 3ऱ्या घरात स्वराशीत येईल तेव्हा तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असेल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर 11 मे नंतर तुम्हाला एखादी आनंदाची बातमी नक्की मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तुमची ताकद वाढेल. फक्त एकच काळजी घ्या, कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. विशेषतः वरिष्ठांशी बोलताना शब्दांचा विचार करून बोला. घाईघाईत नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ नका. व्यावसायिकांसाठी हा महिना प्रगतीचा आहे. अडलेली कामे मार्गी लागतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. ग्रहांची स्थिती तुम्हाला सुख आणि समाधान दोन्ही देणार आहे. पण हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला काही सोपे आध्यात्मिक उपाय करणे गरजेचे आहे. या महिन्यात शनिदेवाचा बीजमंत्र ओम प्राम प्रीम प्रौम सह शनेश्चराय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. यामुळे 7.5चा त्रास कमी होईल आणि कामात येणारे अडथळे दूर होतील. तसेच तुमच्या लव्ह लाईफ आणि शिक्षणासाठी बुध ग्रहाचा मंत्र ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह बुधाय नमः हा मंत्र बुधवारी म्हणा. दर बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा किंवा लाडूचा नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास गायीची सेवा करा. त्यांना हिरवा चारा खायला द्या. हे छोटेसे उपाय तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणतील. कुंभ राशीच्या मित्रांनो, काळ बदलत आहे आणि तो तुमच्या बाजूने वळवण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. हा महिना तुमच्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा घेणारा असला तरी विजयाची माळ तुमच्याच गळ्यात पडणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक रहा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या राशी भविष्याशी जुळतायत का? तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. अशाच नवनवीन आणि सविस्तर ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या ज्योतिष केंद्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा ज्योतिष केंद्र. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.